नमस्कार मंडळी, मी योगेश देशपांडे आपल्या मराठी हॉरोस्कोप विथ योगेश देशपांडे या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे। या व्हिडिओमध्ये आपण तूळ, वृश्चिक आणि धनु राशीचे 18 मे 2026 ते 24 मे 2026 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य पाहू। तूळ राशीसाठी नोकरी असो वा व्यवसायात प्रगती या आठवडा चांगला आहे। तुम्ही जास्त फोकस केला तर कामं पटापट होतील। मेहनत आणि फोकस महत्त्वाचा आहे। आर्थिक बाबतीत संयमाने गुंतवणूक केली तर तज्ञांचा सल्ला घेतला तर यश नक्की मिळेल। प्रेम संबंधात नाते अधिक दृढ होणार आहे। या आठवड्यात एखाद्या जुन्या नातेवाईकासोबत भेट होईल। घरात जुन्या आठवणींना उजाळा मिळेल आणि आनंदाचे वातावरण असेल। प्रवासातून सुद्धा यश आहे। दरम्यान प्रवासात एखाद्या महिलेची मदत जास्त उपयोगी ठरेल। आठवड्याच्या शेवटी तुमचे प्रयत्न यशस्वी होणार असून प्रोजेक्टमध्ये सुद्धा तुम्हाला यश मिळेल। वृश्चिक राशीसाठी व्यवसायात प्रगती असेल। एक प्रकारचे समाधान मिळेल किंवा तुम्ही जे काही करत आहात ते प्रगतीच्या दिशेने जात असल्याने आनंद द्विगुणित होईल। घरातील परिस्थिती हळूहळू सुधारत आहे। आर्थिक बाबतीत खर्च अधिक होऊ शकतो, जेव्हा बजेटकडे लक्ष देणे थोडंसं गरजेचं आहे। प्रेम संबंधात काही कारणामुळे नाराजी किंवा अस्वस्थता राहू शकते। प्रवास टाळलेला चांगला, अन्यथा तणाव वाढेल। आठवड्याच्या शेवटी सुख समृद्धीचे योग असून भागीदारीतील घेतलेले निर्णय समाधानकारक ठरतील। राशीसाठी नोकरी असो वा व्यवसाय, कामे वेगाने पुढे जाणार आहेत। प्रोजेक्टमध्ये जसे तुम्हाला अपेक्षित होते तसे यश मिळेल। आर्थिक बाबतीत धनवृद्धीचे योग असून गुंतवणुकीतून लाभ मिळेल। प्रेम संबंध अधिक दृढ होतील, तसेच जोडीदारासोबत सहलीला जाण्याचा प्लॅन तुम्ही करणार आहात। प्रवासातूनही यश आणि मानसिक समाधान मिळेल। घरातील परिस्थिती सुधारेल, त्यात तुमच्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत, पण गोष्टी सकारात्मक असतील। तब्येतीकडे लक्ष द्यायला हवे, कारण बेचैनीमुळे मानसिक तणाव थोडासा वाढू शकतो। आठवड्याच्या शेवटी ज्येष्ठांच्या आशीर्वादाने सुख समृद्धीचे योग जुळून येणार आहेत। तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। आणि जर तुम्ही हे व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या पेजला फॉलो नक्की करा। तुम्हाला तुमच्या कुंडलीविषयी काही वैयक्तिक गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर तुम्ही आम्हाला फेसबुकवर मेसेज करू शकता।